जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील हे काही महिन्यापासून याना त्या कारणाने सतत चर्चेत आहेत। नुकतेच पिंपळगाव काळे येथील श्रीमती शांताबाई राऊत या विधवा महिलेने प्रकाश पाटील यांच्या विरोधात शेतातील 500 ब्रास मुरुम अवैधरित्या चोरून नेल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे। शांताबाई तुळशीराम राऊत माही शेती पाण्यानं महापुरानं वाहून गेली। अर्धी शेती वाहून गेल्यामुळे मी ते वहीत नव्हती, त्याच्यामुळे प्रकाश रामभाऊ अवचार यांनी मुरुम माया शेतातला काढून विकला। गट नंबर काय तुमच्या शेतीचा? करंगवाडी शिवार 83 गट नंबर। माया शेतातला मुरुम नेल्यामुळे मी त्याच्या घरी गेली आणि त्याला म्हटलं, भाऊ माया शेतातला मुरुम कशासाठी नेला? तर तो मला म्हणायला लागला की बा तू अठून निघून जाय, मी काही नेला नाही, शेतातला मुरुम नेला नाही, काही नेला नाही, आणि नेलाशीन बी तरी मी भरपाई करून देईन असं म्हटलं। असं म्हणून मी वाट पाहता पाहता थकून गेली व मा पोरग्याला घेऊन गेली। मा पोरग्याला धक्के मारून त्यांना लोटून दिलं की चाल भडव्या तुले कशाचं रे, तू मुरुम पुरुम माया पोराला धकलून दिलं, मला बी धकलून दिलं, मला शिवीगाळ केली। म्हणजे 70 वर्षाचं वय आहे मा। हे सरकारनं मला न्याय द्यावा। पोलीस स्टेशनला बी रिपोर्ट केला, तहसीलदाराकडे दिली, हे तक्रार सगळ्या 3-4 कडे दिली मी ना। याचा न्याय नाही मिळाल्यास मी माझ्या जीवनाचं काही झाला तर जबाबदार सरकार राहील। मागील काही महिन्यांपूर्वी सुद्धा येथील नागरिकांनी प्रकाश पाटील यांच्या विरोधात जळगाव पोलीस स्टेशनला अदाखलपात्र गुन्हा दाखल केला होता। ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शांताबाई राऊत स्थानिक पिंपळगाव काळे येथील महिलेने आपल्या मालकीच्या शेतातील 400 ते 500 ब्रास मुरुम जेसीपीने उत्खनन करून चोरून नेल्याची तक्रार जळगाव पोलिसात दाखल केल्याने काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील हे आपल्या पद व राजकीय ताकदीचा गैरवापर करीत असल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे। सदर तक्रारदार महिलेच्या करंडवाडी शिवारातून गैरअर्जदार प्रकाश पाटील यांनी उत्खनन करून शेतात मोठमोठे खड्डे तयार केल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे। त्यामुळे गैरअर्जदार यांनी केलेल्या गैरकायदेशीर व अवैध कृत्यामुळे त्यांच्या विरुद्ध तात्काळ कायदेशीर कार्यवाही होऊन न्याय मिळण्याची मागणी या महिलेने दिलेल्या तक्रारीतून केली आहे। तक्रारदार महिला शांताबाई राऊत आणि त्यांचा नातू यांचे काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांच्याशी झालेला संवाद हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। सदर ऑडिओ संभाषणाची MCN न्यूज पुष्टी करीत नसले तरी ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग वरून गैरअर्जदार यांनी शेतात अवैधरित्या उत्खनन केल्याचे वास्तव समोर येत आहे। MCN न्यूज मराठी करिता जळगावहून संपादक राजीव वाढे। हा काका, हॅलो, परिणय दोराला म्हटलं काका। हा बोल। ते भरती आणून टाकू राहिले तुम्ही ते ऑरेजच्या गड्डीत? रे बाय, आता आजही मी माणूस पाहिला मी। अरे काय मग लोंढा आल्यावर आणि ते काय हे झाल्यावर करते का बाबा की आता ट्रॅक्टरने जात तिकडे? करतो मावशी, ते करतो। हा मग ट्रॅक्टरने जाऊन आलं बघा नदीनं, मग काय करा असं म्हणता तुम्ही 2 दिवसानं जाईल असं तिकडे। हा अरे वा, 4 दिवस झाले, संध्याकाळी पाणी येऊन राहिलं, अशी पण येऊन राहिली। हा ना, करतो दिले, पण असं नाही पाहिजे ना। तुम्ही ना हाव म्हटलं, आम्ही गुच्छ बसलो किंवा जाऊ द्या। करतो म्हटलं तुम्हाला, करतो। तुम्ही लवकरात लवकर जेवढं करसान तेवढं चांगलं आहे आता। हो करून देतो। पण हे पाय, जेसीबीचा माणूस जर ड्रायव्हर आला की आपल्याला, हे पाय रात्रीचं काय होणार आहे पाय, रात्री आपला तो माणूस कालही पाहिला नाही, कालही आला नाही। आज जर तो आला तर आजच टाकून देऊ आपण। माणूस आल्याबरोबर टाकून देतो, बिनती की 100% टाकतो तुला म्हटल्यानंतर काही विषय नाही ना। 100% टाकतो, तोवर राहणार नाही या 2-3 दिवसात। फक्त त्या माणसाने भेटू राहिले आम्हाला ड्रायव्हर तो संध्याकाळी।